सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा 52वा अखंड हरिनाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर। उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊमुखी सुके घालो हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। तर अशा प्रकारे लक्ष द्या। भवानी मातेच्या कृपेनं जवळजवळ 52 वर्षापासून भवानी मातेच्या दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। यंदाही प्रतिवर्षाप्रमाणे सप्ताह चालू झाला। सप्ताहातला आज काल्याचा प्रसंग आहे। काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। आपलं गाव हे धोंडोपंत दादांच्या फडावरून भोळे भाडी वारी आणि सेवा करणार आहे। मे बी त्यांचाच अनुयायी आहे। कळदाळ म्हणायचे एक गाव आहे। कळदाळापासून मोठेपणा म्हणून सांगत नाही, पायी वारी मी 12 वर्ष गेल्या वर्षी पूर्ण झाली। दादाच्या फडाला दिंडी नेतो। जगदंबा मातेची कृपा, धोंडोपंत दादाची कृपा, भगवान कृष्ण परमात्म्याची पांडुरंगाची कृपा। कीर्तनाला आरंभ करत असताना 12ला 5 मिनिट कमी आहेत। मला तर आमच्या बंधूचं डॉक्टर साहेबाचं म्हणणं आहे 2-2.5 तास सेवा करा। मी दुसरं तिकडले काही बोलणार नाही बरं। फक्त कृष्णाच्या चरित्राशिवाय दुसरं बोलायचंच नाही। यावर्षी काय गावकरी मंडळींच्या मनामध्ये जगदंबा मातेने बुद्धी दिली, मती निर्माण झाली की शिवाजी महाराजांना काल्याचं कीर्तन द्यावं। मला काही जमत नाही। मी तुमच्या खेड्यागावात जन्माला आलेला माणूस आहे। मी कुणा संस्थेवर नव्हतो। फक्त संतांच्या माझ्या गुरुवर्य पल्ला महाराजच्या कृपेनं बोलायचा प्रयत्न करतो। माझ्या एकट्यापासून आणखीन 5-6 कीर्तनकार तयार झालेत। अभिमान म्हणून सांगत नाही, मातेची बी कृपाच आहे। ऐका, 2 मिनिटामध्ये अभंगाचा अर्थ करतो, लागतो चरित्राला। कीर्तनाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरू तुकोबारांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातला आहे। तुकोबाराय काय म्हणतात? उपजोनिया पुढती येऊ। उपजन म्हणजे आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ। आम्ही पुन्हा पुन्हा मृत्यू लोकांमध्ये मनुष्य जन्म घेऊ। म्हणणारे कोण? तर जे मागलिया जन्मा मुक्त झालो। पूर्व बघा, ही भाषा बद्धाची नाही, ही भाषा मुक्ताची नाही, ही भाषा ज्ञानी भक्ताची आहे। ज्ञानी बी मुक्त झाले, पण तुकोबारांना मुक्ती मान्य नाही। जीवनमुक्त संतांची व्याख्या आहे। आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ। कुठं येऊ? मृत्यूलोकामध्ये। कशा करता येऊ? काला खाण्यासाठी येऊ। का हो? वैकुंठामध्ये काला नाही का? काही लोकांनी प्रश्न केले, महाराज तुमचं वैकुंठामध्ये घर तयार झाले। काही लोकांचं घर उदगीरला असेल, काही लोकांचं लातूरला असेल, काही लोकांचं बिदरला असेल, पण जे माणसं परमार्थिक आहेत, हरिपाठ म्हणणारे ना, त्यांचं घर, परमार्थिक लोकांचं घर वैकुंठात तयार झाले। वैकुंठ भुवनी घर केले। महाराजांनी उत्तर दिले, काला सत्य लोकामध्ये नाही, काला ब्रह्मलोकामध्ये नाही, काला स्वर्गामध्ये नाही, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। काला खायचा असेल तर वैकुंठातून खाली यावं लागतं। एकटा देवही काला करू शकत नाही, एकटे भक्तही काला करू शकत नाहीत। देव आणि भक्तांनी मिळून केलेला काला, त्याला सप्ताह करावं लागतंय। लक्षात ठेवा, काल्याचा प्रसाद विशेष आहे। ब्रह्मादिक लोकांना नाही मिळाला। तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ। आमच्या दत्तात्रय महाराज पुढे आले, तुमचे बी कृपा आता। ऐकत चला, अगदी वेगामध्ये बोलतो। काल्याचा प्रसाद मिळाल्यानंतर एकमेका देऊ मुखी सुखी घालो हुंबरे। आपला संप्रदाय अप्पलपोट्याने हातात काल्याचा प्रसाद आल्यानंतर याने त्यांच्या मुखात घालायचं, त्याने यांच्या मुखात घालायचं आणि पाया पडे जण एकमेका। तुका म्हणे वाळवंट
बरोबर. काला करण्याकरिता स्वच्छ वातावरण पाहिजे, निर्मळ वातावरण पाहिजे. वाळवंटामध्ये कोणतंही अंकुर उगवत नाही, तसं भक्तांचं अंतकरण किंवा चित्त निर्मळ पाहिजे. बरवे नीट आणि उत्तम, ही जागा उत्तम आहे. नीट म्हणजे भक्तिपंथाची वाट, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटेन भरवशाने भेटे पांडुरंग. म्हणून हा काला तुम्हाला 2 तासाच्या 2.5 तासाच्या 2.25 तासाच्या नंतर मिळणार आहे. आता 12 वाजलेत. काल्याचा कीर्तनकार आज बांधी वाजतो. तिकडले बोलायचं नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. देवाचे बरेचसे अवतार झाले, त्यापैकी राम आणि कृष्ण हे 2 अवतार परिपूर्ण आहेत. राम अवतार परिपूर्ण आणि कृष्ण अवतार परिपूर्णतम अवतार आहे. देवाने फक्त कृष्ण अवतारामध्येच काला केला, एक वेळेस यमुनेच्या काठावर केला. ते काल्याचं प्रत्येक म्हणजे आजचं काल्याचं कीर्तन आहे. कृष्ण अवताराच्या अगोदर आता लागतो विषयाला, वेळ कमी पडते आम्हाला. अशी परिस्थिती निर्माण झाली. दैत्य लोक, दुर्जन लोक, दुष्ट लोकाला ऊत आली. त्यांच्या भयामुळं राहिले यज्ञ मोडिले, कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भेने. भजन कीर्तन यज्ञ याग बंद पडले. पापी लोकांचं वजं होऊ लागली. पृथ्वी गायीच्या रूपानं ब्रह्मदेवाकडे गेले. धेनुरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्री वाही सांगतोय सांगत असे. ब्रह्मदेवा, सृष्टीचे निर्माण करते आहात, मला त्या पापी लोकांचं वजं सहन होत नाही. ब्रह्मदेव, इंद्र, शिव म्हणजे शंकर भगवान हे सगळे मिळून क्षीरसागरात शेषावर झोपणाऱ्या विष्णूकडे गेले आणि समुद्राच्या कडेला थांबून त्रिलोकेशा वामना शेषशायी आम्हा कोणी नाही तुझवीन. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा असे देवाची स्तुती केले. आवाज आला आकाशातून, बोलणारा दिसला नाही. सगळ्यांच्या कानावर आवाज पडला, आकाशाची वाणी सांगे सकळ. लोक घाबरू नका, तळमळ मानसी करू नका. एक देवकी म्हणणारी स्त्री आहे, एक पुण्यशील पुरुष वसुदेव आहे. त्या दोघांचं लग्न लागल आणि त्या दोघांच्या पोटी देवकीच्या उदरा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. देव अवतार घेणार आहे, सज्जनाचा, संतांचा, भक्ताचा, ब्राह्मणाचा प्रतिपाळ करणार आहे. एवढं ऐकून सगळे घराकडे आले. विष्णू म्हणतात शेषावर झोपलो, ते शेषाला शेषा लक्ष्मणाचा अवतार आहे. पृथ्वीवर दैत्य लोक मातलेत, चला अवतार घ्यायला जाऊत. शेषानं सांगितलं, तुम्हाला बरोबर मी लक्ष्मण झालो, राम अवतारी झालो. लक्ष्मण, खूप मला त्रास झाला, मी अवतार घेणार नाही. अरे बाबा, तू या अवतारामध्ये वडील भाऊ हो, मी तुझा लहान भाऊ होतो, आता तू वडील होई गा, सर्वज्ञा पाळेल मी आज्ञा तुझी. विचार केले, अवतार घ्यायला तयार झाले. इकडचं आहे का आता काल्याचं कीर्तन असं आहे, थोडं गोकुळातलं ऐकावं कीर्तनकार बोलत असताना, थोडं मथुरेतलं ऐकावं, थोडं यमुनेच्या काठातलं ऐकावं, कुठं वृंदावनातलं ऐकावं. सगळं कीर्तन करून करून शेवटी कृष्ण गोकुळी जन्माला 10 मिनिटामध्ये. काम देत नाही महाराज, सगळे नामजोराचे प्रमाण आहेत. तयार झाले. इकडे काय झालं माहिती आहे, मथुरेमध्ये वसुदेवाला आपली देवकी नावाची बहीण देऊन लग्न लावला कंस. मथुरेचा राजा कंस दुर्जन होता, राक्षसांचा राजा होता. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले. ते ऐका, थाटामाटानं लग्नामध्ये मिरवणूक काढले होते, वरात निघाली होती. तिथंही आकाशवाणी झाली, बोलणारा दिसला नाही, पण आवाज कानावर पडला. अरे कंसा, माझं बोलणं खरं समज, माझं बोलणं खोटं समजू नकोस. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्यात, मानी हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशाची वाणी सांगतसे कंसा, आकाशाची वाणी सांगतसे कंसा, आकाशाची वाणी सांगतसे कंसा, वाणी सांगतसे कंसा. मानी हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा. माझं बोलणं सत्य समज. तुझ्या बहिणीच्या उदरी जन्माला येणारा 8व्या नंबरचा मूल तुला घातक काय मारणार आहे. कंसाचं हृदय फाटलं, घाबरला. बहिणीला मेहण्यालाच मारून टाका म्हणून, एवढा दुर्जन होता, त्याला बहीण बिघडत नव्हती. हातामारे
तलवार घेतला, घेऊन या खडग मारा या धावला. हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव, हे हात तो धरिला वसुदेव, हो हात तो धरिला वसुदेव, हो देवानिया खडग मारया धावला, देवानिया खडग मारया धावला, देवानिया खडग मारया धावला, देवानिया खडग मारया धावला, हो हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव, हे हात तो धरिला वसुदेव, हो हात तो धरिला वसुदेव, या धावला. हातात तलवार घेऊन बहिणीला खाली पाडला. तलवारीनं मारणार तेवढ्यामध्ये वसुदेवानं हात धरलो. बहीण तुमची असेल पण माझी धर्मपत्नी आहे. आम्हा पती पत्नीला सुखरूप राहू द्या. लेकरांची भीती असेल तर लेकरं तुम्हाला आणून देतो, लेकरं मारा, पण आम्हाला जरा काल तर लग्न लागले सुखरूप राहू द्या. देईन मी पुत्र सत्य माझे माने, ही बी गोष्ट त्याला मानली गेली. ठेवा बंदीखाने तुता सांगे. सगळंच बोलून दाखवा, मला वेळ कमी पडते, सरकत जावं लागतंय. काय सांगावं, बंदीखान्यामध्ये ठेवला. दिवस जाऊ लागले. मथुरेचा जेलखाना. 7 दाराच्या मध्ये बहिणीला आणि मेहुण्याला, देवकीला आणि वसुदेवाला ठेवला. लेकराची भीती आहे, माझ्या मुळावर जन्मलंय, जन्मणार आहे म्हणून. हळूहळू दिवस गेले. नौकर राखाय ठेवला होता. नौकर सांगत आले, कंसा तुझ्या बहिणीच्या उदरामध्ये गर्भ वाढू लागलाय, ती गर्भवती आहे. अरे पहिल्याला कशाला मारू, हो दे प्रसूत, 8वं मारणार आहे मला. तेवढ्यामध्ये नारद गेले. पुण्य सारा वया भेटे, पायली भरत आलती. थोडं कमी होतं, पाप तर भरत आलतं कंसाचं. तेवढं बी पाप पायलीला थोडं कमी असलेलं पसाभर भरती करा म्हणून सांगितले. तुला काही कळते का कंसा, तुला कोण आडवं येणार आहे? सगळेच लेकरं मारून टाक. 8 खडे घेतले नारद, असं गोल ठेवले. अरे इकडून मोजला असतं इकडचं 8वं येते, इकडून मोज उलट पहिलं 8वं येते. मला तर असं वाटतंय की सगळेच लेकरं मारून टाक. एका पाठ एक 6 लेकरं जन्माला आले. 6ही मारी तर दुराचारी. 7व्या नंबरनं उदरामध्ये गर्भ राहिला देवकीच्या. सांगत आले 6 महिन्याची गरोदर आहे म्हणून. पण देवाची लीला आहे. नवल केवढे केवढे न कळे कानोबाचे गोळे. देवाने देवकीच्या उदरातला गर्भ काढला. रोहिणीच्या उदरी गोकुळात नेऊन घातला. न कळे कोणाला देवाविना. 8व्या नंबरनं कृष्ण भगवान. बुधवारचा दिवस होता. 2 प्रहरची रात्र होती. दिवस पोळ्या पुढची अमृत अष्टमी, बरं का, गोकुळ अष्टमी, श्रावण वद्य अष्टमी. रात्री 12 वाजता आई बापाच्या समोर उदरामध्ये जरी दिसला तरी देवाचा जन्म येऊनी वाटे नाही. 8 वर्षाचा उभा टाकला. देवाचा अवतार 8वा, दिवस अष्टमीचा. देवाला नावे बी 8च, काम बी 8 प्रकारचे केलेलं आहे. आई बाप बघितले हातापायामध्ये बेड्या, दार बंद केले होते. 7 दाराच्या मध्ये होते, पण देवच होता ना. प्रकाश पडला आहे ना, खूप उजेड पडला. असं राजस सुकुमार मदनाचा पुतळा, पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा. कृष्ण भगवानचं रूप तर एवढं सुंदर आहे, काय सांगावं. रूप सावळे सुकुमार, 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 रूप सावळे
साजणे. देवाचं रूप एवढं सुंदर आहे की सुंदर आहे ते ध्यान. कोणत्या अवतार देवाचा फार सुंदर आहे. पाहिले या वेध लावी बैशेची विजडून, श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलून झाली वेडे. मदन पोटाला बापुडे येर कोणीकडे राव रंग. उभा टाकलेल्या कृष्णाला बोलला नव्हता, उगा समोर थांबला होता आईबापाच्या. देवके डोळ्यावरून पाहिले, त्याला बी वेडच लागलं. काय लेकरू सुंदर आहे, काय लेकरू सुंदर आहे. पाहिले या वेध लावी. पाहणाऱ्याचं मन, पाहणाऱ्याचं चित्त कृष्ण असं ओढून घेत होता. पहिली कृष्णाची लीला हेच आहे. एवढं सुंदर रूप दाखव. देवकी म्हणले, मालक हाताला असं मिठी मारून का बसला, जरा सावध व्हा, हात मोकळे करा. आतापर्यंत लेकरं माझा भाऊ मारला, पण एवढं सुंदर लेकरू नव्हतं. माझ्या जर भावाला कळालं तर धनी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी वधील. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगदेठी. काय लेकरू सुंदर आहे, अवतारी काय देवाचं असं वाटतंय, तर हात मोकळे करा, कुठेतरी याला लपवायचा प्रयत्न करा. वसुदेवानं म्हणलं, सांगणं सोपं आहे पण करणं लई अवघड आहे. बसून लई सांगतात, लोकांच्या चुका काढतात. तू सांगतायस बरोबर आहे लेकराला लपव म्हणून, तुला काही कळते का. दार बंद केलेलं आहे. बघा एवढ्या अंतरावर बोलला, तुम्हाला कळल्यात नाही शब्द, तर मागे सरकतो आणखीन. तिकडे कोण पुढचे माणसं सांगा, एवढ्या अंतरावर तुम्हाला शब्द कळल्यात का. मला पुढे जाऊन बोललं की बरं वाटतंय, पण तुमच्यासाठी बघा गोडगर करणे आवाज. अंदाजा माझा एवढ्यावर बरं आहे. ऐका. देवकी रडू लागली, वसुदेव रडू लागला. देव कशाला लेकरू दिला, द्यायचाच नव्हता. आता हे माझा भाऊ याला मारून टाकतो. आई बाप रडू लागले. उभा टाकलेला कृष्ण विचार केला, देवाला लहान होता येतं, देवाला मोठं होता येतं. नवल केवढे केवढे न कळे कानोबाचे कोडे. कृष्ण डोळे भरून पाहिला. मी ज्यांच्या समोर उभा टाकाव ते मला पाहून आनंदित होतात, तर मला बघून माझे मायपर रडतात. आता प्रमाणाने रूप पाहता लोचने अनंत जन्मीचे विसरलो. दुःख भाग गेला शिन गेला. मला पाहून माझे आईबाप रडतात. आता बोलावंच म्हणला. जन्मल्याबरोबरला बोलायचं लेकरू आहे. मला बाळ तर कोण म्हणील. 8 वर्षाचा उभा टाकलो. मथुरेमध्ये कृष्ण भगवान आला. ध्यान ठेवा बरं, ते बी कंसासाठीच आला. कंसाला काळ आहे, ते कंसाला मारायसाठी कृष्णाचा अवतार आहे. देव आलाय मारायसाठी, काळ होऊन आलाय. काळ आलाय पण आणखीन वेळ आण नव्हती. देवाने म्हणले वेळ अजून आणणे, थोडा आयुष्य कंसाचा राहू दे. बोलला, आई बाबा रडू नका. एक काम करा तुम्ही, हे गाव मथुरा राक्षसांचं राज्य. कंस राक्षस आहे. इथं भजन नाही, कीर्तन नाही, धर्म नाही, नीती नाही. सगळे भ्रष्टाचारी लोक असल्या पापी गावात मी आलो तरी राहत नाही. तुम्ही एक काम करा. असं उभा टाकून कृष्ण बोलला, आई बाबा मथुरेला लागून यमुना नदी आहे. यमुनाच्या पलीकडे गोकुळ नावाचं गाव आहे. आणि त्या गोकुळामध्ये गवळ्यांचा राजा नंद राजा. तसं तर उपनंद 5 आहेत, पण एक गोटी काही गाईचा मालक नंद राजा. त्याच्या पत्नीचं नाव यशोदा आहे. त्यांना आणखीन मुलं बाळ बघा लक्षात ठेवा झालं नाही. यशोदे पुढे एक मुलगी जन्माला आहे, तिचं नाव माया आहे. खरंच बाईला माया म्हणतात. रात्रीची वेळ आहे, भान नाही. कृष्ण मथुरेमध्ये रात्री आहे. राम जन्म दुपारी 12 वाजता, कृष्ण जन्म रात्री 12 वाजता. राम जन्म राजवाड्यामध्ये, कृष्णाचा जन्म कोंडवाड्यामध्ये. राम जन्माला आल्यानंतर बापाची आज्ञा पालन करायला वनवासाला गेले, पण कृष्णाने बापालाच काम सांगितले. लक्षात ठेवा, जशाच्या तसं म्हणजे कृष्णाचा अवतार आहे. राम अवतारामध्ये सामर्थ्य आहे पण स्वतंत्रता नाही. कृष्ण अवतारामध्ये स्वातंत्र्य आहे आणि सामर्थ्य आहे. तो आई बापाला सांगितला, इथं मला ठेवू नका. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी
मज आणि ते नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मजनी गोकुळाला गोकुळाला नंदाच्या घराला